जीने दो, जियो और जीने दो। आज भगवान महावीर स्वामी का 2624 जन्म कल्याणक महोत्सव मनाया गया। इस उपलक्ष्य में मुक्ताई नगर सी संघ की ओर से आज भव्य की भव्य महा रैली निकाली गई। वैसे ही सांस्कृतिक प्रोग्राम का आयोजन किया गया। उसमें छोटे बच्चों ने फैंसी ड्रेस कंपटीशन, सांस्कृतिक प्रोग्राम, नाटिका बड़े जोर शोर से किया। ऐसे ही भगवान महावीर का एक संदेश है, जियो और जीने दो। भगवान महावीर का क्या संदेश? जियो और जीने दो। अहिंसा परमो धर्म की, अहिंसा परमो धर्म की। बोलो श्रीमन भगवान महावीर स्वामी की, जय बोलो महावीर की, जय बोलो महावीर की। विश्व कल्याणासाठी नवकार महामंत्राचा 108 देशामध्ये जाप झाला। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेबांची उपस्थितीमध्ये हा जाप करण्यात आलेला आहे। विश्वाचे कल्याण व्हावे आणि सगळ्या ठिकाणी शांतता रक्षण व्हावे आणि भगवान महावीरांचं अहिंसा हे तत्व प्रत्येक ठिकाणी रुजावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहे। आणि जैन धर्म आणि इतर सर्व धर्मीयांच्या सहभागाने आम्ही हा जाप कालच्या 9 एप्रिल रोजी हा जाप संपन्न केलेला आहे। जय मुक्ताई जैन श्री संघ मुक्ताईनगर तर्फे भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन। भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक जयंतीचे औचित्य साधून सकल जैन श्री संघ मुक्ताईनगर यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांमध्ये शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा, स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि सामूहिक प्रार्थनेचा समावेश होता। या दिवशी सकाळी जैन स्थानकापासून प्रवर्तन चौकापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत जैन धर्मातील विविध सांस्कृतिक ढोल ताशा पथक, वेशभूषा परिधान केलेली बालकं आणि धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। अहिंसा परमो धर्म या महान संदेशाचा जागर करत शोभायात्रा बस स्टँड मार्गे प्रवर्तन चौक येथे पोहोचली। या ठिकाणी शांततेचे आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना केली। शोभायात्रेनंतर जैन स्थानक येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मुलामुलींनी आणि विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले। यानंतर उपस्थितांनी सामूहिक प्रार्थना करत भगवान महावीरांचे स्मरण केले। या विशेष प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या कुमारी संजनाताई पाटील आणि सुपुत्र हर्षराज चंद्रकांत पाटील यांनी देखील दर्शनासाठी जैन स्थानकास भेट दिली। त्यांनी भगवान महावीरांचे दर्शन घेऊन संघातील सदस्यांशी संवाद साधला। संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला। यामध्ये सकल जैन श्री संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग, युवक मंडळ आणि नगरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। धन्यवाद।
काय म्हणून